महाराष्ट्राचे आदरणीय अजितदादा, व्यासपीठावर असलेले माननीय गडकरी साहेब आणि जमलेले माझे सर्व बंधू बहिणींनो आणि कामगारांना, साहेब मी 10 पक्षात 23 वर्ष काम करत होतो. म्हणजे त्यांना 23 वर्षाचा काही भाग भारतीय विद्यार्थी सेनेशी संबंधित होता आणि नंतर महाराष्ट्र निर्माण सेनेशी संबंधित होता. मला एवढंच वाटायचं की नेहमी वाटायचं की मी त्या पक्षाचा प्रमुखाकडे काम करतोय, सगळं होतंय, पण माझ्या नेत्याकडे अजितदादांसारखं विजन किंवा त्यांच्यासारखं सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न ऐकणार आमच्याकडे कोणी नव्हतं, याचं दुर्दैव वाटलं. कधी ऐकलं जायचं तर ते आता काय गोष्टी घडलेल्या त्याच्यावर काय बोलायचं, त्याच्यावर बोलून वेळ न घालवता दादांना एवढं सांगतो की दादा, महाराष्ट्रातला मराठी कामगार सेनेचे जवळजवळ लागभग 1,68,000 पेक्षा जास्त सभासद आहे. 2014 ते 17 दरम्यान ही स्थापना झाली आणि आज ती पूर्ण महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात पदाधिकारी आहेत, तालुक्यात पदाधिकारी आहेत. फक्त मला तुमचा दादा एवढ्यासाठी आशीर्वाद हवा आहे की ह्या सगळ्या विषयातून आमच्या कामगारांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे, त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद मला नेहमी मिळाला. शेवटी कामगारांचे प्रश्न मिटले, त्यांचे विषय मिटले तर आणखी दुसऱ्या कामगार नेत्याला काही लागत नाही. अनेक प्रश्न आहेत, जसं स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे कामगार आहेत त्यांचे प्रश्न आहेत, अंगण सेविका वाहिकांचे त्यांचे प्रश्न आहेत, आशा वर्कर्स आहेत, आपले सुरक्षा रक्षक आहेत, अशा संघटित असंघटित अशा सर्व प्रकारचे कामगार आपल्या संघटनेत आहेत. पण सातत्याने प्रश्न सोडवायच्या वेळेला बरेचसे प्रॉब्लेम यायचे, सत्तेत नसल्याच्या मुळे बऱ्याच त्रास व्हायचा. पण मला एवढंच वाटतं की त्यातले जे प्रमुख प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी दादा आपल्याला नेहमी हात देतील, मदत करतील. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला आणि आपण बहुसंख्य वतीने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आपल्याला अशा पद्धतीचे प्रवेश, अशा पक्ष मेळावे आपल्याला जिल्हाभर घ्यायचे. आज आलेली ताकद छोटीशी आहे, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अजून ताकदीने काम करायचं आहे. दादा मला एवढंच नम्रपणे सांगायचं की जर तुम्ही माझ्यावर आशीर्वाद आणि प्रत्येक तुम्ही माझ्यावर आशीर्वाद ठेवले का, मी तुम्हाला एक किस्सा सांगायला राहून गेला. म्हणजे पूर्वीचा अनुभव आणि आताचा अनुभव काय फरक पडतो. मी अजून पक्षात प्रवेशही केला नव्हता, मी गडकरी साहेबांकडे सहज गेलो, म्हटलं साहेब असा कामगारांचा प्रश्न आहे आणि वेळ नव्हती घेतली. पण त्यांनी लगेच तुला आयुक्तांना फोन लावला, स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कामांना सांगितलं की असा प्रश्न आहे, तो मार्गी लागला पाहिजे, कामगारांच्या बाजूने निर्णय लागला पाहिजे. ही भूमिका कारण दुपारनंतर कधी भेटायचं, काय करायचं, कधी वेळ मिळायची, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मला भाषण करताना खूप मी भाषण करत नाही, तर मला भाषणाची सवय नाही. पण मी कार्यकर्ता म्हणून जनरली लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं काम करतो. महाराष्ट्रातल्या अनेक समस्या आहेत, अनेक कामगारांचे समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते सातत्याने मिटले पाहिजे. ते होऊ नये पुन्हा त्यांना प्रॉब्लेम. आणि हे सगळे कामगार क्लास 4चे कामगार आहेत, तर त्यांना नोकरीची संधी मिळाली पाहिजे, त्यांना बाकी सगळ्या गोष्टींचे पगार मिळाले पाहिजे, त्यांचे प्रश्न मिटले पाहिजे. ह्या सगळ्या विषयासाठी दादांनी आणि गडकरी साहेबांनी माझ्यावर त्यांचे आशीर्वाद ठेवावे. आणि मी जास्त बोलत नाही आणि मला एवढंच कळतं की दादा मी दिलेला शब्द दादा नेहमी पाळतात आणि त्यामुळे आम्हाला 100% विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.